नमस्कार. राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा. हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस. संपाचा शाळांच्या बसवरही परिणाम होतोय. हिट अँड रन कायद्याविषयी थोडा गैरसमज झालेला आहे. अनेक ठिकाणी संप मागे घेतलेला आहे असं विखे पाटील म्हणाले. येणाऱ्या बातम्यांमुळे लोक तणावात आहेत. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या नवीन कायद्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. हिट अँड रनचा विषय गंभीर आहेच, पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यात फक्त पेट्रोल डिझेलच नाही तर जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झालाय. पाणी, दूध, भाजीपाला सगळ्याच पुरवठ्यावर याचा परिणाम झालाय असं राऊत म्हणाले. राऊतांनी टीका करण्याचं कारण नाही असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. लोकसभा जागा वाटपाच्या तिढ्यावरून सुरू असलेल्या चर्चांवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. काँग्रेसबाबत चर्चा सुरू असून तातडीने जाण्याची गरज नाही. भविष्यात गरज पडली तर दिल्लीतही चर्चा करण्यात येईल असं राऊत म्हणाले. काँग्रेसमधील काही नेते भाजपामध्ये येण्यास उत्सुक असल्याच्या चर्चेवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. काँग्रेसमधील अनेक लोकांची इकडे येण्याची इच्छा आहे. काँग्रेसला नेतृत्व कुठे आहे? वाटाघाटी करायला फक्त नेते आहेत. वाटा कुणाला आणि घाटा कुणाला याचीच चर्चा करत असतील असं ते म्हणाले. विखे पाटलांनी बरेच पक्ष बदलले. त्यांच्यावर मी काय बोलणार? उद्या भाजपाकडे सत्ता नसेल तेव्हा कुठे असतील हे त्यांनाच विचारा असं म्हणत संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधलाय. खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी दक्षिण ध्रुवावर प्रचार केला तरीही आश्चर्य वाटू नये. ते चांद्रयानावर पण जाऊ शकतात. त्यांच्याकडे अमर्याद सत्ता आहे असा टोला यावेळेस राऊतांनी लगावलाय. धनगर आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. पुढील 15 दिवसात न्यायालयाचा निकाल लागेल अशी आशा आहे. 3 जानेवारीपासून मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे. सरकारने आणि आम्ही सादर केलेले सर्व पुरावे धनगर समाजाच्या बाजूने असल्यामुळे आम्हाला आरक्षणासंदर्भात न्यायालयातून न्याय मिळेल असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय. मोटर कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीने संप पुकारण्यात आला. हिट अँड रन कायद्याविरोधात सुप्रिया गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे सरकारकडे टीका केली आहे. ट्रक चालकांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा असून राक्षसी कायद्याला विरोध असल्याचं आव्हाड म्हणाले. चाकणकर यांच्या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजित पवारांनीच निवडून आणलं असं काहींचं म्हणणं आहे. माझं त्यांना सांगणं आहे, पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तरी निवडून आणून दाखवावं, मग बाकीच्या तुमच्या गोष्टी मान्य करू असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे. अयोध्या मंदिरामध्ये उभारण्यात आलेल्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होतोय. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथं राम मंदिराचा सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय भाजप नेते समरजित घाटगे यांनी केलाय. प्राणप्रतिष्ठा दिनी सुट्टी घोषित करावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. येत्या 22 जानेवारीला सुट्टी द्या असं पत्र आमदार भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन मुख्य सचिवपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काकापुतण्या एकाच व्यासपीठावर येणार आहेत. शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आलाय.
पिंपरीमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याचं समजतंय। अनेकदा अपघात झाल्यानंतर वाहन चालक सोडून जातो, यावर कायदा होणार आहे। चालकांना सुरक्षा द्यावी अशी मागणी आहे। ट्रक चालकांसाठी सुरक्षिततेची हमी महत्त्वाची आहे। सरकारने भूमिका बघून मार्ग काढणे गरजेचे आहे, असं विधान यावेळेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेलं आहे। दक्षिण रायगडमधील उद्धव गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फौजदारी संहितेच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। महाड, माणगाव आणि पोलादपूरमधील 29 कार्यकर्त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी या नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। या नोटीसमध्ये कायदा सुव्यवस्था समाज विघातक कृत्य घडू शकतो अशी शंका व्यक्त करण्यात आलेली आहे। कोरोना काळात पीपीई किटमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये। कोरोना काळात मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये असा टोला यावेळेस मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना लगावलाय। आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2019ला जिंकलेल्या 13 जागांवर शिवसेनेने दावा केलेला आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा जागा शिवसेनेकडेच हव्यात, मात्र मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेणार असं मंत्री उदय सामंत म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मवी अशी देणं घेणं नाही, आम्ही स्वतंत्रच लढणार अशी भूमिका राजू शेट्टी यांनी उद्धव यांच्या भेटीनंतर मांडलेली आहे। एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण एकाच वेळी आमने-सामने पाहायला मिळाले। केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर जात असताना चाळीसगाव इथं एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले होते। आठवले यांच्यासोबत दोघांनी एकाच टेबलवर बसून चहा नाश्त्याचा आनंद लुटला। महाराष्ट्र बर्बादीकडे नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे। पाणबुडी प्रकल्पासंदर्भात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खोटं बोलतायत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे।